माहिती योजनेची मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा लाभ बहुतेक महिलांनी घेतलेला आहे। ज्या महिलांनी या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत त्याच महिलांना याच्यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे। परंतु आता महाराष्ट्र सरकारने आर्थिक बोजामुळे या योजनेमधून काही महिलांना वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता तो निर्णय कोणता आहे, त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करावे लागतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आता ज्यावेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस सरसकट सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून महाराष्ट्र सरकारने म्हणजे त्यावेळच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सगळ्याच महिलांचे अर्ज स्वीकारले होते। परंतु जसजसा वेळ पुढे जायला लागला तसतसं सरकारला जाणवायला लागलं की या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर जास्त भार पडायला लागलेला आहे। त्याच्यामुळे आता सरकार नवनवीन नियम लागू करून या योजनेमध्ये जोही भार सरकारच्या तिजोरीवर पडतोय तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। आता त्याचाच एक भाग म्हणून सरकारने आता 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट या योजनेसंदर्भात आणलेले आहेत। आता ते अपडेट कोणते आहेत हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही सरकारने जे 2 नवीन निकष ठरवलेले आहेत ते निकष तुमच्याकडून पूर्ण होतात का याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता जो नवीन नियम आलेला आहे तो नवीन नियम सगळ्याच महिलांना लागू होणार आहे, म्हणजे अशा महिला ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत। आता तो नवीन नियम कोणता आहे तर तो म्हणजे महिलांना दरवर्षी करावी लागणार ई-KYC। पहा, आता ई-KYCचा हा जो नियम आहे हा नियम सुरुवातीला नव्हता, ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस हा नियम नव्हता, म्हणजे अशा प्रकारचा कोणताही नियम सरकारने लागू केलेला नव्हता। परंतु आता ज्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना दरवर्षी ई-KYC करावी लागणार आहे। ई-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर। आता ही ई-KYC कुठे केल्या जाणार आहे याची माहिती आपण लवकरच घेणार आहोत। परंतु ही जी गोष्ट आहे ई-KYC करायची ही गोष्ट सगळ्या लाभार्थी महिलांना दरवर्षी करावी लागणार आहे, म्हणजे दरवर्षी तुम्हाला ई-KYC करावी लागेल। आता हा एक नवीनच नियम सरकारने या योजनेसंबंधी लागू केलेला आहे। ज्या महिला ई-KYC करतील त्याच महिलांना याच्यापुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ज्या महिला ई-KYC करणार नाहीत त्यांना मात्र याच्यापुढे कोणताही लाभ मिळणार नाही। तर मला अपेक्षा आहे की ज्याही महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या दरवर्षी ई-KYC करतील। आता सरकारने ई-KYC करायचा निर्णय का घेतला हा प्रश्न आपल्या मनात तर नक्कीच आला असेल। आता ही जी योजना आहे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडतोय तशी माहिती सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे सरकारने एक नवीन नियमावली तयार केली। आता या नवीन नियमावलीनुसारच आपल्याला ई-KYC करावी लागणार आहे। आता नवीन नियम का तयार करण्यात आला की काही महिला या श्रीमंत घरातल्या आहेत, का बऱ्याचशा महिलांना या योजनेच्या लाभाची गरजसुद्धा नाही तरीसुद्धा त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। त्याच्याचमुळे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याचा, म्हणजे ज्या महिला घरच्या बऱ्याच श्रीमंत आहेत त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यापासून दूर ठेवण्यासाठी ई-KYCचा जो नियम आहे तो सरकारने आणलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट माहिती दिलेली आहे की आता लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंदणी तपासली जाणार आहे। आता ज्याही महिला ई-KYC करतील त्यांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे जाणार आहे आणि प्राप्तिकर खातं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मग सरकारला सांगेल की या महिलांनी ई-KYC केलेली आहे, यांचं उत्पन्न खूप जास्त असल्यामुळे अशा महिलांना सरकार या योजनेचा लाभ पुढे देणार नाहीत। त्यांच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी ई-KYC केली जाणार आहे, म्हणजे फक्त गरजू महिलांपर्यंतच लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे हा सरकारचा यामागील प्रमुख हेतू आहे। तशी माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली दिसते। त्याच्यामुळे सरकारने ई-KYC करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या नियमावलीनुसारच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली दिसते की महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेचा या घटक पक्षांना चांगला फायदा झाला। आता या योजनेवर जो खर्च होतोय तो खर्च हा आवाक्याच्या बाहेर चाललेला आहे। त्याच्यामुळे सरकारला अशा पद्धतीचे कठोर नियम तयार करावे लागत आहेत। आता त्यानुसारच सरकारने विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या व ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेषतः लाभार्थी महिलेचे उत्पन्न जर 2.5 लाखांहून जास्त आहे का हे शोधण्यासाठी प्राप्तिकर खात्याची मदत घेतली जाणार आहे। पहा, ज्या महिला ई-KYC करतील त्या महिलांचं जे उत्पन्न आहे ते जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल
तर त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. आता सरकारच्या नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई-KYC करावी लागणार आहे. पहा, आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ई-KYC तर करावी लागेल, परंतु ती कुठे करायची, तर त्याच्याबद्दलची अपडेटसुद्धा सरकारने दिलेली आहे की जून महिन्यात बँकेत जाऊन ई-KYC करावी लागणार आहे. म्हणजे ज्या बँकेच्या माध्यमातून महिलांना या योजनेचा लाभ मिळतो त्या बँकेत जाऊन महिलांना ई-KYC करावी लागेल. कुठेही ई-KYC करावी लागणार नाही. तर ज्या बँकेमध्ये त्या महिलेचं अकाउंट आहे, आधार कार्डसोबत लिंक असलेलं अकाउंट आहे, त्याच बँकेत जाऊन महिलांना ई-KYC करावी लागणार आहे. आता ई-KYC सोबत सध्याच्या सरकारने अजून एक अट टाकलेली आहे. ही दुसरी अट, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता ती अट काय आहे की महिलांना हयातीचे प्रमाणपत्रही सादर करावे लागेल. आणि जो हयातीचा दाखला आहे तो कुठे जमा करायचा, तर तो सुद्धा ज्या बँकेकडून आपल्याला लाडक्या बहीण योजनेचा निधी मिळतो, दर महिन्याला आपल्याला 1,500 रुपये मिळतात, त्या बँकेत जाऊन हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. पहा, आता आपण जे 2 नियम पाहिले, एक नियम म्हणजे ई-KYC करायचा आणि दुसरा जो नियम आहे तो आहे हयातीचा दाखला. आता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की ई-KYC तर करायचीच, त्याच्यासोबत हयातीचा दाखलासुद्धा आपल्याला बँकेमध्ये जाऊन जमा करावा लागणार आहे. आता काही महिलांना असं वाटत असेल की जर त्यांनी ई-KYC केली नाही किंवा हयातीचं प्रमाणपत्रही सादर केलं नाही तर काय होईल, पण त्याच्याबद्दलची अपडेटसुद्धा सरकारने दिलेली आहे. त्यानंतरच त्यांच्या खात्यावर लाडक्या बहिणीची रक्कम वर्ग करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही या 2 गोष्टी केल्या नाहीत, म्हणजे ई-KYC दिली नाही, ई-KYC बँकेत जाऊन केली नाही किंवा हयातीचं प्रमाणपत्रही दिलं नाही, तर मात्र या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाही. ही अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडनं आलेली आहे. ती सगळ्या भगिनींनी लक्षात घेण्यासारखी आहे. महिलांकडून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच्यात 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले. परंतु त्याच्यात काय झालं की 11 लाख अर्जांची आधार क्रमांकाशी जोडणी प्रलंबित आहे. आता ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या. काही महिलांचे बरेचसे हप्ते हे थकीत आहेत. त्याच्यामागचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे त्या महिलांचा जो आधार कार्ड आहे तो बँकेसोबत लिंक नाही. त्याच्यामुळे 11 लाख अर्ज असे आहेत की ज्यांची जोडणी ही आधार कार्डसोबत झालेली नाही. याविषयीची माहितीसुद्धा सरकारने या ठिकाणी दिलेली आहे की ही जोडणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे मिळतील. म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ अजून मिळालेला नाही आहे त्याच्यामागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे त्या महिलांचं जे आधार कार्ड होतं ते बँकेसोबत लिंक नव्हतं. आणि ज्या वेळेस या महिला त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करतील त्याच वेळेस त्यांच्या बँक अकाउंटमध्ये या योजनेचा निधी जमा करण्यात येईल. आता ज्याही महिलांनी लाडक्या बहिणीसाठी उशिरा अर्ज भरले त्याच्या संबंधीसुद्धा सरकारकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनच लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे समजते. म्हणजे ज्या महिलांनी उशिरा अर्ज भरले लाडक्या बहीण योजनेचे त्या महिलांना आधीच्या महिन्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा असा आपल्याला नेहमी मिळत राहावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला 2 महत्त्वाचे कागदपत्र हे जोडावे लागतील. ते म्हणजे ई-KYC आणि त्याच्यानंतर हयातीचा दाखला. मित्रांनो, मी आशा करतो की लाडकी बहीण योजनेबद्दलचा जो नवीन अपडेट आलेला आहे, सरकारकडून जी नवीन माहिती आलेली आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली असेल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका.